किनाऱ्यावर परतलेली लाटमधल्या आजच्या भागात बघणार आपण किनाऱ्यावरचा शेवट. संध्याकाळ हळूहळू उतरू लागली होती. आकाशात केशरी रंग पसरला होता. जणू सूर्य स्वतः शेवटचं चित्र रंगवत होता. समुद्र शांत होता, पण ती शांतता साधी नव्हती. ती पूर्ण झालेल्या कहाणीची शांतता होती. देशमुखवाड्यातून एक गाडी बाहेर पडली. विजय ड्रायव्हिंग करत होता. शेजारी मोनिका बसली होती. मागे रोहिणी शांतपणे बाहेर पाहत होती. तिघही कुठेतरी बोलत नव्हते, कारण शब्द आता गरजेचे राहिले नव्हते. गाडी समुद्रकिनाऱ्यावर येऊन थांबली. वाळू थंड होती. वारा हलका वाहत होता. लाटा किनाऱ्याला अलगद स्पर्श करून मागे जात होत्या. जणू समुद्रही कोणाची तरी वाट पाहत होता. विजय खाली उतरला. मोनिका काही क्षण बसून राहिली. तिचे हात थरथरत होते. रोहिणीने हलक्या आवाजात म्हटलं, "जा, आता घाबरू नकोस." मोनिकाने हळूच मान हलवली. ती खाली उतरली. ती किनाऱ्यावर चालत गेली. प्रत्येक पाऊल जड वाटत होतं, पण पहिल्यांदाच भीती नव्हती, फक्त आठवणी होत्या. विजय तिच्या मागे आला. तो काही अंतरावर थांबला. समुद्राकडे पाहत तो म्हणाला, "इथेच मी तुला वाचवलं होतं." मोनिका वळली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. "आणि इथेच मी स्वतःला हरवले होते." दोघेही शांत झाले. लाटांचा आवाज मध्येच घुमत होता. मग मोनिका हळू आवाजात म्हणाली, "मी तुला खूप दुखवलं ना?" काही क्षण शांत राहिला विजय. मग म्हणाला, "हो." ती थरथरली, पण तो पुढे म्हणाला, "पण तू स्वतःला त्याहून जास्त शिक्षा दिलीस." ती खाली बसली. वाळूत हात ठेवून ती रडू लागली. "मला वाटलं मी संपले." विजय तिच्या शेजारी बसला. "पण तू संपली नाहीस." तो हलकसा हसला, "तू पुन्हा जन्मलीस." रोहिणी मागे उभे राहून हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यात समाधान होतं. ती हलक्या आवाजात पुटपुटली, "देवा, शेवटी प्रत्येक लाट किनाऱ्यालाच पोचते." सूर्य आता पूर्णपणे समुद्रात बुडत होता. आकाश लालसर झालं होतं. वारा शांत झाला होता. मोनिका हळूहळू उठली. ती समुद्राकडे पाहत म्हणाली, "जर मी पुन्हा चुकले असते तर?" विजय तिच्याकडे पाहत म्हणाला, "मग मी तुला पुन्हा वाचवलं असतं." आणि तो थांबला. "पण यावेळेस समुद्रातून नाही." तो हलकसा हसला, "तर तुझ्या स्वतःपासून." त्या शब्दांनी मोनिकाचं हृदय शांत झालं. ती पहिल्यांदाच हलकसं हसली. खरं हसू. ती पुढे जाऊन समुद्राकडे पाहू लागली. लाटा तिच्या पायाशी येत होत्या आणि परत जात होत्या. जणू सांगत होत्या, "तू परत आलीस." रोहिणी पुढे आली. तिने दोघांचे हात एकत्र घेतले. "घर परत मिळालं," ती म्हणाली. विजयने मोनिकाकडे पाहिलं. ती आता नैना नव्हती आणि फक्त मोनिकाही नव्हती. ती होती एक जिवंत कथा, एक दुसरी संधी, एक माप केलेलं आयुष्य. समुद्र शांत झाला होता. आकाशात शेवटचा प्रकाश उठला होता आणि त्या किनाऱ्यावर 3 माणसं उभी होती, भूतकाळ मागे सोडून आणि पुढचं आयुष्य पहिल्यांदाच खरं जगायला तयार होते. इथेच आज आपला आजचा भाग संपतोय. पुढच्या भागात बघूया आपण समुद्रानंतर. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.